पुण्यातील तळेगाव डेपोला पोहोचवण्यासाठी चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरीतून भरलेल्या सिमेंटच्या 720 बॅगा परस्पर हडप करून ट्रक मालकाने एका ट्रान्सपोर्ट कंपनीची 2,32,320 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात ट्रक मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धरेप्पा संगण्णा अरवत व 39 राहणार कारसेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक मालकाचे नाव आहे। या प्रकरणी ईश्वर नरहरी दिवाण वय 55 राहणार गुळवंची तालुका उत्तर सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ईश्वर दिवाण हे रघोजी लॉजिस्टिक LLP ट्रान्सपोर्टच्या मार्फत काम पाहतात। त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरीतून तळेगाव डेपो वडगाव पुणे येथे 720 सिमेंट बॅगा पोहोचवण्याची ऑर्डर मिळाली होती। त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेला धरेप्पा अरवत यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक MS13 DQ 9595 पाठवला होता। दिनांक 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ट्रकमध्ये 2,02,320 रुपये किमतीच्या सिमेंटच्या बॅगा भरण्यात आल्या। तसेच गाडीत डिझेल भरण्यासाठी 25,000 रुपये फोनपेद्वारे आणि प्रवासासाठी 5,000 रुपये रोख ॲडव्हान्स असा एकूण 30,000 रुपयांचा आगावी खर्चही आरोपीला देण्यात आला होता। मात्र गेट पास घेऊन निघालेला हा ट्रक पुण्यात पोहोचलाच नाही। 24 नोव्हेंबर 2025 रोजी फॅक्टरीकडून ट्रान्सपोर्ट कंपनीला मेल आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला।